पिसाट वाहे भयभीत उभे हे झाड पान पान शांत आहे सावल्या मुख्याने हलती भवताली विणती माया डोहाच्या खोल तळाशी अतृप्त पसरली छाया निशब्द तरंग उठती अंधार चांदणे हाले आकार गूढ धुक्याला आले विरून गेले रात्रीस खेळ चाले रात्रीस खेळ चाले रात्रीस खेळ चाले रात्रीस खेळ चाले। अभिरामा तू काही बघितलंस का? हो कोण होती ती? मलाही काही कळलं नाही पण तिने पांढरी साडी नेसलेली। दादा या अगोदर मी असं कधीच नाही बघितलं। पण मग ती कोण होती? आपल्या घराच्या आसपास ती निलिमा येणार आहे? हो निलिमा तिला सांगायला हवं। विश्वास नाही ठेवून हे पण मी सांगितलं ना तर अजिबात ठेवणार नाही। इतरांनी सांगितलं ना तर निदान विचार तरी करेल। म्हणजे हे तू तिला सांग। मी? हो अरे निलिमा अरे दादा ए निलिमा गप रे मी काय बोललो तुला पटलेलं नाहीये का तुला? दादा पण मी कसं कळेल गप दादा काय ग? तुम्ही दोघं काय करता इथे? सांगितलं ना जरा अभिरामाशी बोलतोय म्हणून। मग झालं का बोलणं? काय अभिराम प्रॉब्लेम झाला का सॉल्व? बहिणी प्रॉब्लेम सॉल्व होईलच पण काय? ऐक ना तू अशी एकटी इकडे तिकडे फिरत नको ना जाऊ। का? वहिनी आम्ही ना आता एका बाईला बघितली पांढरी साडी नेसली तिला याआधी कधीच पाहिलं नव्हतं। बापरे काय सांगतोस काय अभि? पण अभिराम तू अर्धवट सांगतोय रे। त्या बाईचे केस मोकळे सोडलेले असतील ना? तिचे पाय उलटे असतील आणि दात बाहेर आलेले असतील हो ना माधव? नाही ते काय पाहायला मिळालं नाही पण ती वाऱ्यासारखी निघून गेली समोर। हो चालत गेली का उडत? वहिनी अभिराम अरे काय चाललंय तुझं? मला वाटलं होतं मला तुझ्याशी तरी नीट बोलता येईल। इतरांसारखा तू या सगळ्यात अडकलेला नाहीये पण तरी तू हे सगळं मला सांगतोय। पण निलिमा आम्ही दोघांनीही तिला पाहिलंय। मग काय ती आमच्या समोरून गेली। याचा अर्थ ती भूत आहे असा लावला तुम्ही? मग यावेळी इथे कोण येईल अजून? अरे गावातली एखादी बाई असेल। पण वहिनी अशी बाई गावात कधीच पाहिली नाही। भूत पाहिलंय नाही ना? मग त्याच्यावर का विश्वास ठेवतो? पण ती मग बाईच कदाचित माधव ती ना तुझ्या पुस्तकातलं एखादं कॅरेक्टर असेल। ऐकायला छान वाटतं पण ते कॅरेक्टर ती पात्र तुझ्या कादंबरीतच ठेव। लोकांसमोर आणू नकोस गैरसमज पसरतात त्याने। आणि अभिराम प्लीज मला तुझ्याकडून ही अपेक्षा नाही। अगं पण वहिनी निघते मी काम आहे तुला। म्हटलं नव्हतं हिला पटणार नाही म्हणून? अरे मग ती बाई जरी समोर आली असती ना तरी हिने तिच्याकडे सुद्धा प्रूफ मागितलं असतं। दादा पण ती बाई मी पाहिली। हो पण ती निलिमाने नाही पाहिली ना हाच तर प्रॉब्लेम आहे म्हणून तिला कळत नाहीये।
दत्ता भाऊ, माधव भाऊ, अभिभाऊ काय गेले हा. घरातल्यांना कळायला नको. हा नाही नाही नाही, आपण नको सांगायला त्यांना. हा. नाहीतर उगीच टेन्शन घेतील. आपण काय ते बघू ना. हो हो. अबो हाय काला काय साहेबा काय माधव भाऊ, अभिभाऊ तुम्ही हय आज का? ता बोलवलेला तुमका. कोण बोलवतंय? माईनी ते बटर खारिया ना खाऊक बोलवलेला, फरसान पण हा. हे साहेबा तू आलास कुठे? मी लय लांबून लय. तसं नाही रे, कुठल्या अंगाने इथे आला? मी ऐसून इलय. तुला कोणी दिसलं का? कोणता? अरे म्हणजे बाई. बाई नाही का, आठवत नाही. त्या काही लक्षात नाही राहत. हा बाई ना, हा दिसली बाई दिसली. हा कशी होती रे ती? नीट दिसली नाही, अशी वाऱ्यासारखी समोरून गेली. आणखीन काय आठवतंय? माका सगळं आठवता, चेहरो तेवढं फक्त दिसलो नाही नीट. त्या केस सोडलेले होते तिचे, आणि पांढरा काहीतरी साडी. नाही गळ्यात गुंडाळलेला होता, आणि ही हिरवे कपडे होते, आणि हा डोळ्यावर चष्मा होतो. अगदी निलिमाचा. अरे ती निलिमा. हा तोच होतो तो. पांडू तुला एखादी बाई दिसली का? नाही. तुमका दिसली काय पांढऱ्या साडीतली बाई? हो, पांढरी साडी घातलेली बाई दिसली. बापरे. हो, कोणाला सांगायचं नाही. आहे काय ता? मला पांढरी साडी घातलेली बाई दिसली ते कोणालाच नाही घरात सांगायचं. हा नाही सांगणार. पांढऱ्या साडीतली बाई दिसली तर नाही सांगणार. जा आता हो पुढे, आम्ही आलो. जा बघू. हा नाही सांगणार. पांढऱ्या साडीतली बाई दिसली नाही सांगणार. दिसली पांढऱ्या साडीवाली बाई दिसली. मला नाही वाटत त्याचा स्वतःपुरतं ठेवेल असं. सगळ्यांना सांगायला त्याच्या आधी लक्षात राहायला पाहिजे ना. रे सुषमा आहे तिथे. कधीपासून आहे इथे? ही जर बऱ्याच वेळापासून इथे असेल तर हिने सुद्धा त्या बाईला पाहिलं असणार. चल आपण तिला भेटून. बरा झाला गे, यमुना घेऊन येलस. आरचीसा खा बाबा खा. काय झालं गो सरिता? आहे गणेश गेलो तो इलो नाही अजून. आता त्याका वाटत तेव्हा येत तो. आपण विचार करून काय होणार हा? अरे दत्ता, ती आवसा त्याची काळजी वाटतलीस ना. चहा. रीता, आहे चहा पिऊची तर पूर्वाच्या हातचीच. वय काकीक सांगितलंस गो? हो सांगितलं. हे पांडू काय हा? माधवाक आणि अभिरामाक बोलवूक गेलो होतो ना. वय दत्ता, झाला आता सगळं विसरून जा. अरे धाकटो भाव हा तुझो, काय बोलूचा त्याका कळणार नाही. जा बोललो ना तर तेका पण लागला हा. आहे राहू दे तो विषय. दिसली ता नको ता देवा फरसान. ए खुळ्या, काय बडबडतस? कोण दिसली? ती दिसली. विसरलंय. विसरलस? ती
विहिरीजवळ. कोण हा हिरीजवळ? पांढऱ्या साडीवाली बाई. त्याला काहीतरीच काय बडबडतस? कोटा नाही सांगत. माका दिसली ती पांढरी साडी नेसलेली होती. पांडू खराच काय रे? माधव भाऊंका आणि अभिभाऊंका बोलू गेले ना मी, तेव्हा थय होती ती पांढरी साडी नेसलेली होती. घे बाय, पांढऱ्या साडीवाली बाई म्हणजे आता ह्या काय आता? आहे कोण असा ती? ता काय माहित नाही, पण आता कोणी बाहेर जाऊ नको. पूर्वा, गो पूर्वा, सगळे दारो खिडक्या लावून घे. मी करतो. चल आतल्या बंद करू. आतल्या खोलीच्यो खिडक्यो पण बंद करूच्यो होत. मी करते. हे बघ, माधव आणि अभिराम बाहेर गेले होत. ते आधी येले ना की त्यांची हाक ऐका आणि मगच त्यांना घरात घेवा. हा मैनू, मी जातोय. आता तू काय चाललं बाहेर? मीला तुका काय केल्यानंतर माका काय नाही होणार. आई ह्याका सांगून ठेवा, नाही तर परत जायत खय तरी. तो खळी नाही जाऊचा. तो मागल्या तरी जाईल आणि झोपात. वय मागच्या दारात झोपतय. येतय मायनू. दत्ता भाऊ येतय मागच्या दारात. घे बाय, माझ्या खोलीचे खिडकी उघडे होत. थैसून विहीर दिसता. मी जाऊन लावून घेते. हा, मी पण येते. एकटं नको जाऊ तुम्ही. चल. खिडकी उघडीच होती. यमुना, बघतस ना काय चाललं आहे घरात? पण आता ही बाई कशी दिसूक लागली? काय कळणार नाही, काय मागे लागला. माझ्या पोराबाळांत काय होऊ दे नको. जा का होईत तर माझा होऊ दे. खिडकी नीट लावला होता ना? होय. काका, डॅड आणि अभिदा अजून बाहेरच आहेत. मी बघते त्यांना बोलू खय. काय झालं? तुम्ही सगळे टेन्शन मध्ये दिसताय. मामा, पांडूला एका पांढऱ्या साडीतली बाई दिसली. काय? हो काकी, तो माधव काका आणि अभि काकाला बोलवून परत आला आणि सांगत होता की त्याला पांढऱ्या साडीतली बाई दिसली. मामा, हे असं काही होतं का? असं काहीही नसतं. हे माधव टॅलेंट. काकी म्हणजे? पूर्वा, अगं पांडूला नाही, माधवला पांढऱ्या साडीतली बाई दिसली. पण दिसली ना. भाऊजी, तुम्हाला माधवचा स्वभाव माहिती आहे ना कसा आहे ते. त्यांनी एक स्टोरी तयार केली. ती मी ऐकायला तयार नाही म्हणून पांडूला सांगितली आणि पांडूनी तुम्हाला सगळ्यांना येऊन सांगितली. आणि खराच पांढऱ्या साडीतली बाई असात तर? असेल ना, गावातली बाई असेल कोणीतरी. गावातली म्हणजे जिवंत बाई नाही, पाण्याजवळ कुणीतरी इलेली. हा म्हणजे? आर्चिस, तुझी या सगळ्या गोष्टींबद्दलची क्युरिओसिटी वाढत चाललेली आहे. हे असं काहीही नसतं, भ्रम असतात. तेव्हा या सगळ्या गोष्टींकडे लक्ष देण्यापेक्षा तू तुझ्या अभ्यासाकडे लक्ष दे. कॉलेज तर अटेंड करता आलेलं नाहीये तुला. निदान तू तुझं प्रोजेक्ट तरी कम्प्लीट करू शकशील ना. आणि पूर्वा, तू
तुलाही अभ्यास असेल. खूप टफ असतं फिजिक्स. आयत्या वेळेला अभ्यास करून नाही होणार काही. तेव्हा तुम्ही दोघं जा आणि अभ्यासाला बसा. खिडकी नीट लावलेली दिसणार नाही. मी लावून घेते. नको राहू दे. जाऊबाईंका खरा नाही वाटत, पण ती बाई गेलेलीच असणार कोणीतरी. नाहीतर असाच कोण फिरत. हो, काय झाला? असंच कसं दरवाजा उघडतास? आधी बघा तरी काय हाता, कोण हाता. कोण हा? कोण हा? अरे मी आहे माधव. दरवाजा उघड. काय झालं? दरवाजा का लावून घेतले ना? आणि खिडक्या सुद्धा बंद आहे. भाऊजी, तुमका पण ती पांढरी साडीवाली बाई दिसली ना? पांडू बोलला का? होय. मला सांगितलं होतं कोणालाही सांगू नको, तरी सुद्धा सगळ्यांना सांगितलं. बरं झालं त्याने सांगितलं नाही, आपण सावध तरी झालो. पण खराच ती बाई दिसली ना? अभिरामाला सुद्धा दिसली. कशी दिसत होती? चेहरा नाही दिसला, फक्त लांबून जाताना दिसली. आजूबाजूला येऊन बघितलं पण मग कुठेच दिसली नाही. काय होती? विहिरीजवळ. माधवा, तुका काय वाटतं? माझा तर माझ्या डोळ्यांवर विश्वासच बसत नाही की मी असं काहीतरी पाहिलंय. आम्ही ह्याच जाऊबाईंका सांगितलं, पण त्यांका काय पटतच नाही. तिला कोणीही सांगितलं तरी पटणारच नाही. जगात असं काहीही नसतं असं तिचं म्हणणं आहे, आणि ते ती प्रूव्ह करायच्या प्रयत्नात आहे. पण ते करू शकणार नाही. हा पण बघतोच डोळ्यांनी ह्या सगळा ह्या हा. हो हो, मी सुद्धा पाहिले. खिडकी लावलेली होती ना, मग कशी उघडले? परत खिडकी लावून घेते. आपण सगळं सामान खिडकीकडे ठेवूया. होय. ती पेटी घेऊन ये बाय. पेटी घेऊन ये. हाण लवकर. टेबल पण हाण. मी दत्ताभाऊ बोलते. बरा झाला दार खिडको बंद केलो आपण. हो. आई कुठे? दत्ताभाऊ, आज चला. काय झाला गो? आम्ही खिडकी बंद केला तर एकसारखी उघडते, हा बंदच व्हायत नाही. तुम्ही चला.
होय चल. मी पण आलो. हा होय. सरिता तू थांबय. पण आहेत हयात. आम्ही जाऊन येतो ना. अभिरामा तू सरिता सोबत थांब इथे. हा काय आई काय झालं? काय होता? काय आहे तिथे? हा त्या खिडकीची कडी लावली नाही तरी ती खिडकी उघडली म्हणून सामान सरकवून ठेवला पण खिडकीचा आवाज येतोच हा. कुठे येतो आवाज? आई असा कुठलाही आवाज येत नाही बघ. हा